संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून हत्येतील आरोपी अद्याप फरार असल्याने गास्ती निर्माण झाली आहे। विशेषतः वाल्मिक कराड आणि त्यांचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणातील सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून या प्रकरणाच्या संदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली आहे। पवार यांनी म्हटलंय की हत्येतील आरोपी अजून मोकाट असून या घटनेला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। पवार यांनी सध्या विविध मंचावरून आवाज उठवणाऱ्या नेत्यांच्या सुरक्षतेबद्दल चिंता व्यक्त करत राज्य सरकारकडून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण प्रदान करावे अशी मागणी केली आहे। पवार यांच्या पत्रात बीड परळी भागात अशा गुंड प्रवृत्ती विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली असून अशा घटनांना पुनरागमन रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असंही सांगितलंय। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।